सो वियर्ड इट इज यार नाउडेज. म्हणजे मी कालही रात्री येत होतो एकटा, आणि आता रात्रीच म्हणताच येणार नाही, इव्हन सकाळी सुद्धा. आता हे जे पार्किंगवाले म्हणून जे काही अशा कोपऱ्यावरती उभे तिथे, दे आर नॉट अलाउड टू पार्क, म्हणून मग ते त्या गाड्या अशा लावून त्याच्यामध्ये बसून जस्ट काय माहिती नाही काय जस्टिफाय करतात. अँड लकी इनफ की आज अजून सकाळ, त्यामुळे रॉंग साईड येणारं कोणी नाही, नाही तर मग रॉंग साईड येणारे जे लोक आहेत, असं एवढे सगळे रस्ते, आणि या रस्त्यांवरती इन अ वे अनसिव्हिलाइज्ड सेन्स बघून किंवा इन जनरल राहून कळत नाही मला की ह्याच्यावरती बोलावं वाटतं, पण बोलायचं काय, हा एक मोठा मुद्दा आणि प्रश्न आहे. हुज फॉल्ट इज इट? म्हणजे काय, कोणाचा दोष आहे हा की आपण नीट वागत नाही, हा आपला दोष आहे? आपल्याला नीट वागावंच वाटत नाहीये ह्या शहरात म्हणून हा शहराचा दोष आहे? म्हणजे त्या नागरिकांचा दोष आहे, नेत्यांचा दोष आहे, कोणाचा? आय मिस गौरी इन सच कन्व्हर्सेशन यार. म्हणजे ती असं काहीतरी बोलते ना की दोन्ही बाजूनी यू रिअलाइज की यार यू कांट डू एनिथिंग, देन ठीक है जो चल रहा है चलने दो, यू कीप क्वाइट. बट इट्स अ बिट फ्रस्ट्रेटिंग आहे. थोडंसं फ्रस्ट्रेट व्हायला होतं असं की म्हणजे काय चालू आहे हे, का चालू आहे, वाय वी डोंट हॅव पेशन्स फॉर एनिथिंग, किंवा पेशन्सही ठेवायला वाटत नाहीत. एवढं काय घडलंय असं आपल्यासोबत, किंवा जे सतत एवढं घडते ना आपल्याला जाणवतच नाही आहे, असं काय आहे ते की ज्यामुळे आपण शेवटी आता हळूहळू मनमानीवर उतरायला लागलोय सगळे, की बस झालं यार, लोक कुठे ऐकतात, आपण माझ्या एकट्याने काय होणार आहे, इतपत आपण स्वतःला कन्व्हिन्स केलंय. असं काय आहे की म्हणजे कोणालाच आता नीट नाही वागावं वाटत, आणि नीट वागला तर तो फट्टू आहे, तो चुत्या आहे, अशी समज होईल इतपत तो दोष म्हणूनच दिसायला लागलाय आता. की एम्पथी दाखवून किंवा सेन्सिबली वागून किंवा समोरच्याला नीट समजावून. आता परवा एक केस पाहिली, कोणीतरी एक फॅमिली टूर करत होती, त्यांच्या घरच्या मुली आणि आयांवरती कोणीतरी कमेंट केलं, त्या बायकांनी कन्फ्रंट केलं की व्हॉट इज दिस वगैरे. ते लोक निघून गेले, आणि नंतर 15 किलोमीटर वगैरे मागे करून गाड्या वगैरे फोडल्या. म्हणजे आता हे आपल्याला सांगितलंय न्यूजपेपरमध्ये वगैरे, त्यामुळे हेच आहे अशातला भाग नाहीये. पण मग काय आहे बाबा नक्की पिक्चर, किंवा एवढा कसं अग्रेशन यायला लागले लोकांमध्ये, आणि ते वाढत का चाललंय सगळ्यांमध्ये? these are some things to think about यार. these are all stuff I think when I drive, किंवा these are my thoughts on wheels यार. की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं झालंय ते की काय करायचं, काय म्हणायचं, काय आणि टोकाच्या भूमिका घेण्याची फार सवय झाली आहे सगळ्यांना. काही नाही, हे नाही तर डायरेक्ट तेच, म्हणजे हे नाही नाहीतर ते नाही, काही मॅच आहे किंवा नाही, असं काहीच नाही. पोलराइज थॉट्स खूप झालेत, 2 टोकं, 4 टोकांचे थॉट्स असे एकत्र. त्यामुळे एकत्र येणाऱ्यांनी आयदर एकत्र येणारे डिस्ट्रक्टिव्ह तरी आहेत किंवा नॉन प्रोडक्टिव्ह तरी आहेत. कारण की प्रोडक्टिव्ह चांगलं काम असं काही काय माहिती एकत्र लोक करतायत की नाही करत असाल तर यार इट्स व्हेरी नाईस यार, प्लीज कीप डुईंग इट. कारण की दॅट्स नेसेसरी. वर्ल्ड इज नॉट दॅट गुड प्लेस आजकाल. सो खूप विचित्र होत चाललंय सगळं, आणि इट्स बियॉन्ड कंट्रोल असं दिसायला लागलंय. लिटरली बियॉन्ड कंट्रोल. कोणालाच कंट्रोल करायचं नाहीये तर, किंवा कंट्रोल होत नाहीये, आणि जर होत नाहीये तर ते ऍक्सेप्ट होत नाहीये. जर ते ऍक्सेप्ट होत नाहीये तर पुढे त्याच्यावर काम कसं काय करणार? आणि सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल स्वार्थ मोठे झालेत कलेक्टिव्ह स्वार्थापेक्षा.
आणि म्हणजे सिव्हिलाइज सोसायटी असं आपण ज्याला जे काही म्हणतो, किंवा आपल्याला काय शाळेत शिकवत होतं, सिविक्स, नागरिकशास्त्र, त्याचा मला असं वाटतं की त्याचा पाया हाच होता की म्हणजे माझ्या स्वार्थापेक्षा एकत्र सगळ्यांचा ज्याच्यात भलं असेल ते, किंवा सो दॅट एव्हरीबडी कॅन स्टे हॅपी टाइप्स. आता त्याला फार काही महत्त्व नाही आहे, अँड इट्स सो सॅड टू सी. एकतर सगळ्या गोष्टीला पैशाची किंमत देऊन ठेवली आहे, त्यामुळे ज्याच्याकडे जास्त किंमत, जास्त पैसे, तो मोठा, असं झालेलं आहे गणित. आय डोंट इवन लाईक द वे पीपल लुक ॲट ट्रॅफिक पोलीस किंवा पोलीस इन जनरल. यार, यू कांट कोप अप विथ द स्केड्यूल दीज गाईज आर सर्वायव्हिंग. म्हणजे ते जसं काम करतायत, जसे जेवढं काही करतायत, आपण नाही करू शकत ते. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, की जर एखादी गोष्ट आहे जी मला जमते, तर मला माहिती आहे त्याला किती कष्ट लागतात ते जमवून घ्यायला, राईट? तर मी त्याबद्दल पोलाईट असलं पाहिजे. जर एखादी गोष्ट मला जमत नाहीये किंवा मी ती करत नाहीये, जमत असो नसो, मग ती किती तुमच्या देखली मोठी असो, छोटी असो, काही असो, जर ती गोष्ट तुम्ही करत नाही आहात किंवा करू शकत नाही आहात, तर त्याबद्दल तरी समोरच्या व्यक्तीला तुम्ही क्रेडिट दिलं पाहिजे, किंवा देऊ शकता तुम्ही, की यार तो माणूस करतोय, आपण तर ते करत पण नाहीये. मग इन बोथ केसेस आपण पोलाईट राहून किंवा समोरच्याला व्हॅल्यू करून जगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. पण तसं कधीच होत नाही. सगळे एकमेकांना तुच्छ दाखवण्याच्या ज्या शर्यतीत पळतायत जोरजोरात, मैं बडा एवढंच चालू आहे. त्यामुळे मला वाटतं त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम उगच समोर येत आहेत. जेवढे प्रॉब्लेम खरं तर नाही पण आहेत, पण त्या उगच म्हणजे बनतायत ते आपोआप ह्या एका गोष्टीमुळे. कोणीच एकमेकांना नीट हाय हॅलो म्हणण्याच्या मनस्थितीत नाही दिसत. आयदर टवाळी तरी करायची आहे, समोरच्याची कोणाची तरी टांग खिचाई तरी करायची आहे, किंवा समोरच्याला नीचा तरी दाखवायचं, नाही तर मग माझंच दाखवायचं. अरे हा काय म्हणतोय, किंवा अरे हॅलो. कोणीच एकमेकांकडे बघून स्माईल सुद्धा नाही करत आहे रस्त्यावरती. सहज स्माईल करावं वाटतच नाहीये. सगळे घाई गडबडीत कुठेतरी पळतायत, कोणाला तरी काहीतरी प्रूफ तरी करायचंय, मोठं तरी व्हायचं, किंवा दुसऱ्याला लहान दाखवायचं, म्हणजे आपण आपोआप मोठे ठरतो स्वतःच्या डोक्यात. लोकांच्या डोक्यात आपली काय, ह्याच्याशी कोणाला तसंही कधीच घेणं देणं नव्हतं, किंवा ज्यांना आहेत ते इतके डिप्रेसच होतात अगदी, त्यामुळे ते नसलेलंही कधी कधी बरंच म्हणावं. पण तसं कोणी एकमेकांना व्हॅल्यू देताना दिसत नाही यार, जेव्हा की सगळ्यांना व्हॅल्यूच हवी आहे, सगळ्यांना अप्रिसिएशनच हवंय. मी काय करतोय एवढंच हवंय, किंवा मी करतोय हे तुम्ही अॅक्नॉलेज करा. तुमच्या नजरेत त्याची किंमत असू द्या, ह्याचीच जगात शर्यत सुरू आहे सगळीकडे, पण ते नाही करायचंय लोकांना. मला किंमत मिळते की नाही हे बघायचं, पण मी कोणाला किंमत देतोय की नाही हे नाही बघायचं. आणि किंमत देणं म्हणजे काय, तुम्ही लगेच पायघड्या नका घालू ना यार कोणासमोर. नो बडी इज एक्सपेक्टिंग इट. पण ऑफिसमध्ये असाल आणि बाजूला जेनेटर आहे किंवा म्हणजे क्लिनिंग स्टाफ आहे, अरे दादा काय म्हणतोयस, किंवा अरे हो रे भाऊ ठीक आहे, चिल माझ्यासमोर एवढं नाही केलं तरी चालेल, किंवा हे सुद्धा जाऊ द्या, काय म्हणतोयस, हॅलो. किंवा गार्ड कोणी दरवाजा उघडतो आपल्यासाठी, त्याचा तो जॉब आहे, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा थँक्यू. किंवा कोणी वेटर आपल्याला आपण ऑर्डर द्यायला जातो युजली, तर आजकाल बरेच ठिकाणी वेटरचे नाव, त्यांचे नेम प्लेट असतात त्यांच्या छातीवरती, बघून अरे त्याचं नाव घेऊन हो हाय हॅलो असं काही केलंय, नावानी हाक मारून मग त्याला म्हणले अरे पाणी देतोस का. इट्स हिज जॉब, आय नो की त्यांनी पाणी दिलंच पाहिजे, त्यांनी हे केलंच पाहिजे, पण इट्स युअर जॉब ॲज वेल टू पे ना. मग तुम्ही गप पे करा, निघून जा. तुम्हाला कशाला हा सर केला वर्क केली पाहिजे मग, राईट? म्हणजे तुम्हालाही कुठेतरी ती व्हॅल्यूच हवी आहे ना. म्हणजे माझा तरी हा पर्सनल अनुभव आहे की मी जर कोणाशी चांगलं वागलो तर माझ्याशी लोक चांगलं वागतात अजूनही, अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर इट. म्हणजे देवाचीच कृपा आहे म्हणावं तर, की मला असे
नेहमी चांगले लोक आजूबाजूला दिसतात, टचवूड, की त्यांना चांगलं बोलावं वाटतं माझ्याशी, मी चांगलं बोलल्यावरती सुद्धा. पण मग असं आपल्याशी लोक वागतात म्हटल्यावर असा प्रश्न पडतो की मग हे असं बाहेर जगात का नाही घडते बाबा. त्याच्यावरनं आणि जनरल FC रोडवरती जेवढा काही सध्या गर्दा गोंधळ सुरू आहे त्याच्यावरून एवढे सगळे विचार मला गाडी चालवताना आपोआप मनात आले यार, की काय सुरू आहे आपलं. रात्री 10 नंतर जवळजवळ म्हणजे 10, हां, आणि वीकडेज असतील तर फार फार तर 10:30. त्याच्यानंतर कोणी कुठूनही कसंही चालवू शकतं गाडी. त्यानंतर सिग्नलला फार काही तसं महत्त्व नाही आहे. त्यानंतर वन वे वगैरे असं काही तसंही कोणी जुमानत नाही. त्याचं कारण हेही असेल की कधी काळी पाट्या असायच्या आमच्या लहानपणी, की सकाळी 9 ते रात्री 11 हा वन वे आहे असं वगैरे. त्यामुळे सुद्धा ती टेंडन्सी लागली असेल कदाचित, यू नेव्हर नो. पण आता पाट्या नाही आहेत, आता तो फुल टाईम वन वे आहे. आता सिग्नल नसला तर मग म्हणजे कोणाचा हॉर्न मोठा किंवा कोणाचा अप्पर मोठा ह्याच्यावरती ठरतं की कोण समोरचा थांबणार आहे की नाही. ज्याचा मोठा तो निघून जाईल, ज्याचा हॉर्नचा आवाज लहान आहे किंवा जो टू व्हीलरवर आहे किंवा जो घाबरलाय ऐनवेळी ब्रेक मारायला, जो इन जनरल घाबरतोय तो थांबून जाईल, नाही दुसरा पुढे जाईल. हे एक साधारण नियम आहे हा रस्त्यावरचा रात्री 10:30 नंतरचा. किंवा मग कधी कधी कोणाला इंडिकेटरच दाखवा वाटत नाही लेफ्ट राईट वळताना, की रात्र आहे तसंही काही, म्हणजे रात्र तर उलट दाखवायला पाहिजे खरं तर, की दिसू शकतो इंडिकेटर, सकाळी एक वेळ नाही दिसणार, पण रात्र तर ते बंद होऊन जातं इंडिकेटर वगैरे दाखवणं. त्यामुळे तुम्ही तुमच्याच भरोश्यावर गाडी चालवत असता, तुम्ही गाड्या चालवत असाल जरा सांभाळून. पण कोणाशी म्हणजे हुज्जत घालावी की नाही इथपासनं ते सुरू झालं तर ते कुठपर्यंत जाईल ह्या दोन्ही गोष्टींचा विचार आपणच जास्त करत असल्यामुळे आपल्याला ते अवघडच पडतं तसंही, नाही का. सो असं आहे. आणि मला म्हणजे त्याच्याचवरनं वाटतं मला की हे सगळं होतच ह्यासाठी आहे की प्रत्येकाला वाटतं की माझी जगात तेवढी किंमत नाही आहे जेवढी असायला पाहिजे. आता ती असायला पाहिजे ही सुद्धा त्यांनी कुठून चेक केली हा वेगळा विषय, पण असं जेव्हा वाटतं तेव्हा तो अजून काहीतरी सोबत घेऊन चालतोय की माझ्याजवळ पैसा जास्त आहे, माझ्याजवळ हे जास्त आहे, माझ्याजवळ अधिकार जास्त आहे. आणि त्याला पण माहिती की ते एक्सटर्नल अटॅचमेंट्स आहेत त्याच्या पर्सनॅलिटीला त्यांनी बाहेरून लावून घेतलेल्या. त्यामुळे मनातल्या मनात त्यालाही माहित असतं की चला हे ये नाही तो इनको भी पता है अपन कुछ नहीं, अपने को भी पता है अपन कुछ नहीं, तो इथले तो अपनी आपल्याला गिनत नाही आहेत. मग तो अजून इगोइस्टिकली काहीतरी वागायला जातो. म्हणजे एवढ्याची गरज पण नाही आहे. ठीक आहे, म्हणजे चालू आहे तर चालू आहे, त्याला काही कोणी समजून घ्यायला नाही, थांबवायला नाही. सो इट्स ओके, लेट्स सी. असं आहे. पाहू ह्या विचारावरतीच किंवा पुढच्या वेळेस दुसरा काही विचार आला तर तसं काहीतरी गप्पा मारत बसेन मी. बट तब तक काळजी घ्या, गाडी सावकाश चालवा. गाडी चालवताना विचार येत असतील तर चांगली गोष्ट आहे. गाडी मॅन्युअल असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. तुमच्या शरीराचा थोडाफार व्यायामही होत राहील. भेटूया.